नमस्कार मित्रांनो, मनाचे श्लोक या सिरीजमधील आज आपण 16वा श्लोक पाहणार आहोत. श्लोक 16वा. मरे एक त्याचा दुजा, शोक वाहे अकस्मात, तोही पुढे जाता आहे. पुरेना जनी लोभरे क्षोभ त्याते, म्हणूनी जनी मागुता जन्म घेते. या श्लोकाचा सविस्तर अर्थ असा आहे की समर्थ रामदास स्वामी आपल्याला मानवी जीवनातील एका विचित्र वास्तवाचा आरसा दाखवत आहेत. ते म्हणतात की जेव्हा एखादी व्यक्ती मृत पावते तेव्हा दुसरी व्यक्ती तिच्यासाठी शोक करते, रडते. पण रडणारी व्यक्ती हे विसरते की ज्या वाटेने तो गेला आहे त्याच वाटेने आपल्यालाही एक दिवस अकस्मात जायचे आहे. आपण दुसऱ्याच्या मरणाने दुःखी होतो, पण स्वतःच्या मृत्यूची तयारी मात्र करत नाही. समर्थ पुढे यामागचे मानसशास्त्रीय कारण सांगतात. ते म्हणतात की मानवी मनातील लोभ कधीच संपत नाही. माणसाला कितीही मिळाले तरी त्याचे समाधान होत नाही. आणखी हवे ही वृत्ती मनामध्ये सतत क्षोभ म्हणजेच अस्वस्थता निर्माण करते. मृत्यू समोर दिसत असूनही माणसाची विषयांची ओढ आणि इच्छा संपत नाहीत. या अपूर्ण इच्छा आणि वासनांमुळेच माणसाला पुन्हा पुन्हा या जगात मागुता जन्म म्हणजेच पुनर्जन्म घ्यावा लागतो. जोपर्यंत मनातील लोभ आणि आसक्ती संपत नाही तोपर्यंत हे जन्म मृत्यूचे चक्र थांबत नाही. थोडक्यात सांगायचे तर हा श्लोक आपल्याला मृत्यूचे स्मरण करून देऊन लोभाचा त्याग करायला शिकवतो. जर आपल्याला या फेऱ्यातून मुक्त व्हायचे असेल तर आपल्याला समाधानी वृत्ती आणि ईश्वराची ओढ निर्माण करावी लागेल. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम.